नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. आपल्या सगळ्यांना हे माहीत आहे की संगतीचा माणसावर फार परिणाम होतो. संगती संगदोषेण असे एक वचन आहे. म्हणजे संगतीमुळेच काही दोष माणसाला चिकटतात. एखादा माणूस सिगरेट ओढणारा असेल तर त्याच्या सहवासात आपल्यालाही सिगरेट ओढण्याची सवय लागू शकते. एखादा मद्यपी असेल तर मद्यपानाची सवय आपल्याला लागू शकते. एरवी प्रपंचातला माणूस आहे त्यात समाधान मानणारा असतो. परंतु कुणी असा मित्र भेटला की त्यालाही त्याच्यासारखे व्हावेसे वाटते. त्याचे वाईट गुण लगेच आत्मसात करावेसे वाटतात. श्रीमंत मनुष्याच्या सहवासात आपल्यालाही श्रीमंत व्हावेसे वाटते व हळूहळू आपण त्यासाठी काहीही करायला तयार होतो. साहजिकच आपल्या मनाचे समाधान आपण हरवून बसतो. समर्थ विचारतात की अशी मैत्री आपल्या काय कामाची? ज्या मैत्रीमुळे अहंकाराचा वारा तुम्हाला शिवतो ती मैत्री तरी काय उपयोगाची? तुका म्हणे गुरु गुरी, माथा थोरी धरोनी. या अभिमानाच्या योगाने माणूस आपल्याकडे मोठेपणा घेतो व इतरांवर गुरगुरत राहतो. त्यामुळे ज्याच्या सहवासामुळे अहंकार आपल्यामध्ये निर्माण होतो अशांची संगत टाळणेच इष्ट होय. अहंकार मनामध्ये निर्माण झाला की मन शुद्ध राहतच नाही. निर्मळ मनानेच आपण देवाला भजू शकतो. ज्या मनामध्ये अहंकार आहे तो देवाला तरी कसा शरण जाणार? म्हणून अहंकार ज्या योगे आपल्याला मिळे अशांची संगत जरूर टाळावी. यापुढे जाऊन समर्थ म्हणतात की तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. ज्या संगतीने आपली बुद्धी रामाची उपासना सोडून देईल त्याची काय गोडी धरावी? बऱ्याचदा प्रापंचिक माणसाला वाटत असते की वेळ मिळाला की रामनामाचा जप करू, पोथी पुराण कीर्तन प्रवचन ऐकू. परंतु वाईट संगतीच्या मित्रामुळे तो हे सर्व टाळतो व आपला वेळ भलत्याच गोष्टींमध्ये घालवतो. म्हणून समर्थ आपल्याला उपदेश करतात की आपल्याला अशीच संगत धरली पाहिजे की जेणेकरून रामनामाची गोडी आपल्याला लागेल. म्हणूनच तर मोरोपंत सांगतात, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. यासाठीच तर तुकाराम महाराज सुद्धा मुक्ती सोडून संत संगतीची अपेक्षा करतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अशाच माणसाची मैत्री करा की ज्याची दृष्टी विश्वव्यापी आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. त्यामुळे आपण सुद्धा मैत्री करताना पारखून करावी. सुभाषितकार म्हणतात, मृगा मृगै संगमनु व्रजंती, गावश्च गौभी तुरंगास्तुरंगै. मूर्खाश्च मुखै सुधियस सुधीभिः, समानशील व्यसनेषु सख्यम. हरण हरणांशी संगत करतात, गायी गायीबरोबर, घोडे घोड्यांबरोबर, मूर्ख मूर्खांबरोबर आणि बुद्धिमान लोक बुद्धिमतांबरोबर मैत्री करतात. ज्यांचा स्वभाव व सवयी सारख्या आहेत त्यांची परस्परांशी चटकन मैत्री होते. त्यामुळे आपल्याला मैत्रीला लायक कोण आहे हे आपणच ठरवायचे. जय जय रघुवीर समर्थ.